ग्रीन चिकनची ही रेसिपी मी मम्मीला कित्येकदा बनवताना बघितलं होतं, तर आज हेच ग्रीन चिकन मी बनवत आहे। तर तुम्हीसुद्धा ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। तर त्यासाठी लागणारं साहित्य काय ते बघून घेऊया। तर आपण इकडे 8 हिरव्या मिरच्या घेणार आहेत। ह्या 3 आहेत, ह्या थोड्या कमी तिखट आहेत आणि 4 लवंगी मिरच्या आहेत। आणि इकडे कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा। आणि आता हे खडे मसाले आपण आता याच्यात ॲड करणार आहोत। तर इकडे 2 टीस्पून मी बडीशेप घेतली आहे, 8 ते 10 काळे मिरे घेतले आहे, 1 टीस्पून इकडे मी जिरं घेतले आहे, 4 ते 5 इकडे मी लवंग घेतले, 1 वेलची आणि थोडंसं तज घेतलेली आहे। आणि आता इकडे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। हे वाटण वाटत असताना आपण याच्यात अराउंड 1 चमचा इतकं पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये या वाटणामध्ये मम्मी ना धनेसुद्धा टाकायची, तर मी टाकायची विसरली होती। तर आता याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून धने टाकून घेऊया आणि आता 1 चमचा पाणी टाकून घेऊन हे वाटण परत आपण वाटून घेऊया आणि एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इकडे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, हळद पावडर टाकलं आहे आणि वाटलेलं वाटण आता यात टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये, लिंबाचा रस आपण याच्यामध्ये ॲड करून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे मॅरिनेशन आपण 1 तासभर किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ आपण ठेवू शकतो, त्याने फार छान चव येते। पण मी हे अर्धा तासभरच ठेवलं आहे, कारण मी हे लगेचच करून खाणार होते आम्ही। तर आता हे अर्धा तासभर आम्ही झाकण लावून ठेवून देते। अर्ध्या तासानंतर बघू शकता छान मॅरिनेट झालेलं आहे। आता एक पॅन घ्यायचं आहे आणि पॅन छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, हे सर्व पॅनमध्ये आपण टाकून घेणार आहोत। मी हे सुखं चिकन करते आहे, तर त्याच्यामुळे मी त्यात पाण्याचं प्रमाण फार कमी घेतलं आहे। 2 चमचे इतपत मी फक्त पाणी टाकून याला एक वाफ देते, तर बघू शकता तुम्ही। गॅसची फ्लेम कमी करून याला एक 10 मिनटं वाफ द्यायचे आणि एक 10 मिनटानंतर परत ही लीड ओपन करून बघून घ्यायचं आहे की खालती पॅनला आपलं जे मिश्रण आहे ते लागलं आहे का। तर 1 चमचा हात मारून घ्यायचं आहे आणि परत हे लीड आहे ना, ही आपण परत लावून घेणार आहोत आणि हे आपण 20 ते 25 मिनटं आपण असंच शिजत ठेवणार आहे, जिथपर्यंत यातला पाणी आटत नाही आणि चिकन छान शिजत नाही तिथपर्यंत। तर एक 20-25 मिनटानंतर बघू शकता तुम्ही चिकन छान शिजलंसुद्धा आहे आणि जसं सुखं चिकन मला हवं होतं तसं झालेलं आहे। तुम्हाला जर ग्रेव्हीवाला हवं असेल तर तुम्ही याच्यात पाण्याची क्वांटिटी जास्त वाढवू शकता। तर बघू शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला माझा हा कॉन्टेंट, ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर भेटूया आपण उद्याच्या कुकिंग व्लॉगमध्ये. तिथपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.